वंदे मातरम या गीताच्या 150 वर्षपूर्तीच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने एक निर्णय घेतलेला आहे की राज्यातील सर्व शाळांमध्ये जे आहे ते हे गीत विद्यार्थ्यांना जे आहे ते गायन केलं पाहिजे आणि सोबत या गीताचा इतिहास विद्यार्थ्यांना शिकवला गेला पाहिजे। मी सध्याला नागपूरच्या उमेश सलमा गर्ल्स कॉलेजमध्ये आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर सर्व शिक्षक आणि काही विद्यार्थी आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याचकडून जे आहे ते जाणून घेऊ। आपल्या सुरुवातीला या शाळेचे शिक्षक आहेत। आमच्या शाळेत ते आदेश पोहोचलेला आहे। जे काही शासनाचे आदेश असते ते आम्ही तंतोतंत त्याचं पालन करतो। वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्या निमित्ताने जे आदेश शासनाचे जे आदेश आम्हाला आलेले आहे त्याचं आम्ही पालन करतो आणि आमच्या प्रेयरमध्ये वंदे मातरम गीत दररोज होते आणि त्याचे अपन पालन करतो। हमारे स्कूल में हमेशा से ही ये वाला वंदे मातरम गीत पढ़ाया जाता है प्रेयर के टाइम पे, और इससे रिलेटेड जो गवर्नमेंट ने इसके प्रोग्राम में हमें दिए हैं वो हमारे स्कूल में जल्दी ही होने वाले हैं। की जे काही शासनाचे निर्देश निघाले आहेत त्यानुसार जे आहे ते या शाळांमध्ये उर्दू शाळा या शाळांमध्ये जे आहे ते वंदे मातरम गीत गायन केलं जातं आणि त्याचबरोबर शिक्षकांकडून संपूर्ण या गीताचा इतिहास देखील शिकवला जातो। सोबतच वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवून जे आहे ते विद्यार्थ्यांना यामधून उद्बोधन करण्याचं काम देखील या शाळेमध्ये केलं जात असल्याचं शिक्षकांचं मत आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर।